देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा अशी दुर्दैवी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात तब्बल 22 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले। विविध सरकारी योजनांवर वारेमाप खर्च होत असतानाही शेतकरी आत्महत्यांचं सत्र हे थांबता थांबत नसल्याने कृषी संकट गडद झालं असून शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे। तर पाहूयात याविषयीचा हा खास रिपोर्ट। यवतमाळच्या लोणी येथील सुनील चव्हाण या 35 वर्षीय शेतकरी पुत्राने शेतीतील उत्पन्न घटल्यामुळे आपली जीवन यात्रा संपवली आहे। सुनील यांच्याकडे वडिलोपार्जित 10 एकर शेत असून त्यात सोयाबीन आणि कापूस या पिकाची लागवड केली। मात्र झालेल्या अति पावसामुळे पिकाचं उत्पन्न घटलं। लागवडीसाठी त्यांनी खासगीत आणि बँकेकडून कर्ज घेतलं होतं। शेतीवर झालेला खर्च न भरून निघाल्यामुळे चिंताग्रस्त सुनीलने अखेर विष प्राशन करून आत्महत्या केली। 10 एकर जमीन आहे। दोघं भाऊ वाल एक पराठे तूर टाकले आणि सोळावे ते काही झाले नाही बरोबर। ते लाईन पैसे होते कर्ज होतं ते लाईन एंट्री घेतलं। माझ्या गावातनी कापूस हा काहीच झालेला नाही, अतिवृष्टी खूप झालेली आहे। सोयाबीन काहीच झाले नाही आहे। बँकेचा खूप तगादा झालेला आहे। बँकेवाले खूप नोटिसा पाठवतात आणि सावकारी कर्जामुळे आम्ही बँकेतून कर्ज कसं घेणार। दरवर्षी आम्हाला कर्ज भेटत नाही। ते म्हणते पहिले पैसे भरा जुने, नंतर तुम्हाला कर्ज भेटणार। एकंदरीत उत्पन्न काहीच नाही। 2 वर्षापासून अतिवृष्टी होऊ राहिली, त्याच्यामुळे आम्ही काय करावं। आम्हाला व्यापाऱ्यापासून आणावं लागते, दलालापासून आणावं लागते, त्यांना द्यावं लागते। ते व्याज घेतात, सवाई घेतात। आम्ही कुठपर्यंत सवाई देणार, कुठपर्यंत। आणि बँकेवाले दरवर्षी आम्हाला म्हणते की पैसे द्या पैसे द्या। आम्ही पैसे कुठून देणार आहे ना पिकी झाल्यावर। कापूस एकरी 1 एकर झाला, फक्त 1 क्विंटल एकरी। याच्यातनी कसं भागणार आमचं मला सांगा। घरदार चालवावं लागते, सगळ्या गोष्टी आहे। कर्जमाफी मागच्या वर्षीपासून म्हणत आहे कर्जमाफी आहे। यांना घोषणा केली होती की कर्जमाफी करणार म्हणून, अजूनपर्यंत कर्जमाफी केली नाही। आम्ही कुठपर्यंत कोणाकडे पाहावं आम्ही। नैसर्गिक अवकृपा आणि ठोस उपाययोजना अभावी सुनील प्रमाणेच यवतमाळ जिल्ह्यात जानेवारी महिन्यात तब्बल 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। लहरी निसर्ग आणि कृषी व्यवस्थेबाबत उदासीन राज्यकर्त्यांमुळे शेतकरी आर्थिक विवंचनेचे बळी ठरू लागलेत। कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलाबाळांचे शिक्षण, त्यांचा विवाह, आरोग्यावर होणारा खर्च पेलविनासा झाला की शेतकरी वर्ग चिंतामग्न होतो। शेतमालाच्या आयात निर्यात धोरणात देखील शेतकरी भरडला जातोय। सरकारच्या योजना आहेत मात्र त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही, अशी कबुली स्वतः राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिली असून शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावा असं त्यांनी आवाहन केलंय। आपण जे कास्तकारांच्या शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभा आहोत, तर त्यांना त्याचा फायदा कसं होईल। योजना आपण भरपूर आणतो। माझं मत आहे की ग्रामीण भागात किंवा खालपर्यंत ती योजनेचं त्यांनी माहिती आपण पोचवायला कुठेतरी कमी पडतो। तर आमचं म्हणणं असं आहे, सर्व लोकप्रतिनिधी मिळून या योजना किंवा त्यांना कसं फायदा होईल किंवा कशी शेती करावं त्याची कार्यशाळा असो किंवा त्यांना माहिती असो, हे प्रत्येक गावापर्यंत खालच्या लोकांपर्यंत ही माहिती लोकप्रतिनिधींनी पोचवावं असं माझं मत आहे। केंद्र सरकारनं 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा दावा केला होता, तो फसला। कारण शेतकरी मूळ समस्यांमधून आजपर्यंत बाहेरच येऊ शकला नाही। शेतकरी कष्टाळू आहे, तो रक्ताचं पाणी करून शेती कसतो। अशा अन्नदात्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करणं ही कृषीप्रधान देशासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे। अतुल राऊत, LS मराठी, यवतमाळ।